इधर आ रहे हम यहाँ। औरंगाबाद आरटीओ ऑफिस आए हुए हैं। तो हमारी मांगे ऐसी है कि टू व्हीलर का बिफोर में नहीं लेना है। दूसरी बात, जो पेपर 3-3 महीने यहाँ पे रिलीज नहीं होते वो रिलीज करना है। और चौथी बात ये है कि हम लोग जब अभी ये आह्वान कर रहे हैं आरटीओ परिवहन मंत्री को और आरटीओ कमिश्नर को, हम लोग तो टैग करने ही वाले हैं एकनाथ शिंदे साहब को, देवेंद्र फडणवीस साहब को और अजीत दादा पवार को। इनको हम लोग तो अभी टैग ये इस जरिए से मैसेज तो देने वाले। अगर आप प्रशासन इसका दखल नहीं ले रही है तो हम लोग बहुत बड़ा आंदोलन इस भारत पूरे देश में हम लोग बहुत बड़ा आंदोलन 16 अगस्त से चालू करने वाले हैं। अगर ये काम अगर सुरक्षित नहीं हुआ, अगर ये काम सीधे से नहीं हुआ तो हम लोग इसकी बहुत बड़ी तकलीफ प्रशासन को होगी। और ये तो जो रोड पे गाड़ी चलाने वाले हैं, गाड़ी खरीदी बिक्री करने वाले, ये रोजी रोटी के वास्ते करते हैं। अदरवाइज ये काम नहीं हुआ तो बोल नहीं सकते कि हम लोग क्या करेंगे। अभी किसान सरी का हमारे को आत्महत्या करने का टाइम आया हुआ है। प्रशासन हमको सपोर्ट नहीं करना है। जितने भी आरटीओ है अपने अपने अलग अलग कानून लगा रहे, जो जिया रहे वो हिसाब से हमारे को काम करके देना। अदरवाइज हम लोग ये बहुत बड़ा आंदोलन खड़ा करेंगे। क्या मांग, क्या जो हमारी मांगे ऐसी है औरंगाबाद आरटीओ को कि कोई भी हालत में यहाँ प्रशासकीय आरटीओ ऑफिसर भी नहीं है, ये आरटीओ भी यहाँ नियुक्त नहीं है। जब से ट्रांसफर होके गई है तब से दूसरा ऑफिसर ये आरटीओ में नहीं है। तीसरी बात, ये जल्दी नियुक्त करना। दूसरी बात ये कि मोटरसाइकिल लोगों का जो बिफोर मी का लफड़ा है, अभी जैसा बंग साहब ने बोले कि भाई ओटीपी का मसला है, तो टू व्हीलर के लिए भी अगर ओटीपी चाहिए तो बिफोर में चाहिए तो हम लोग परमिट वाली गाड़ी को बिफोर में नहीं रहते, परमिट वाली गाड़ी को ही बिफोर में रहता है। अदरवाइज कौन से गाड़ी को बिफोर में, विदाउट परमिट वाली गाड़ी को बिफोर में नहीं रहता है, वो बिफोर में बंद किया जाए। और सब में बड़ी मांग ये है कि हम लोग जो डीलर है, हम लोग जो सब गाड़ी खरीद बिक्री, पुरानी गाड़ी खरीद बिक्री डीलर है, हम लोग 80% 35% हम लोग इंडिया की इकोनॉमी संभालते हैं गाड़ी वाले। और ये 85% जो अभी 80% गाड़ी हमारी पुरानी गाड़ी इंडिया में जाती है और 35% हम लोग इकोनॉमी हम लोग संभालते हैं पूरे इंडिया की। तो ये कोई भी हालत में इसको जो भी रूल्स है वो रूल्स के हिसाब से हमारे को जो भी काम है आरटीओ ने, हम लोग बोलते नहीं गैर कानूनी करना, लेकिन कानून के हिसाब से जो भी काम है वो एक करते रहना। अगर नहीं करते तो हम लोग उसको आगे चल के आंदोलन में खड़ा कर देंगे। 4-5 दिवसापासून आरटीओ औरंगाबाद आरटीओने काय केलंय की जे मोटरसायकल परचेसर सेलर जे आहेत त्यांना दोघांना पण ओटीपी नंबर देत आहेत। आता ते दोघांचा ओटीपी नंबर कधी येणार आणि कधी मॅच होणार, म्हणजे गाडी नावावर विकायची का बॉन्डवर विकायची तेच समजत नाहीये। हा दिवसेंदिवस रोज एक दिवस त्यांचा प्रॉब्लेम चालू आहे। या प्रॉब्लेम मधून अर्धे डीलर कमी झालेत आणि अर्धे डीलरचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे की त्यांचा संसार चालाव कसा पुढे याच्यानंतर, की त्यांनी काय व्यवसाय करावा, नाही तर आम्हाला धरणं आंदोलन करावं लागेल। जसं मनोज जरांगे पाटील करतायत तसंच आम्हालाही इथं करावं लागेल असं वाटतंय। आता याची त्वरित महाराष्ट्र शासनाने ही जबाबदारी उचलावी आणि पुढचा अनर्थ आपल्यामुळे टाळू शकतो। आणि पुढे आमच्या सगळ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, आमचे संसार त्याच्यावर अवलंबून आहेत। तरी आपण या सर्व बाबींचा विचार करून योग्य तो निर्णय महाराष्ट्र शासनाने सर्व आरटीओंना आणि सर्व जिल्ह्यातील आरटीओंना आणि सर्वांना देण्यात यावा ही आम्ही नम्र विनंती आपणाला करतोय। आणि यापुढे आमचं जे शोषण चालू आहे ते ताबडतोब तुम्ही थांबवावं ही तुम्हाला विनंती। खरेदी विक्री संघटनेचा मेहरबानी करा।
निवेदन द्यायचंच नाहीये आम्ही करावं म्हणून हिशोबात आलेलो आहे. रागात आलेले मी म्हणजे आता एक परमिटवाल्या असेल पिकअप वगैरे ज्यांना परमिट नाहीये त्या गाड्यांना बिफोर मी लागत डायरेक्ट सह्या करून नावा होता. पण मोटरसायकलवाल्यांना इथं कंप्लेंट अशी की मोटरसायकलवाल्यांना सुद्धा बिफोर मी घ्यावं. तर तुमचं कसं जीआर आहे परमिटवाल्या गाड्या परमिटवाल्या गाड्यांना बिफोर गरज लागत नाही. हा मी ते तुम्हाला टॅग करू शकतो, तुम्हाला ते जीआर पाठवू शकतो. ठीक आहे. आणि दुसरी कंप्लेंट अशी आहे की तुमचे साहेब किती दिवस झाले नाही ते पुढं त्याच्यासाठी चालू आहे का? आमची तुमच्याबद्दल काही तक्रार नाही, आम्ही तुमच्याशी भांडायला आलेलो नाही. आमचे जे मोटरसायकलवाले किंवा काय आहे बिफोर मी होऊ नये एवढंच आमची मोटरसायकलवाल्यांना नाही. चौपन्न आरटीओ मध्ये 53 आरटीओ मध्ये कुठेही बिफोर मोटरसायकलला घेतली जात नाही. फक्त औरंगाबाद आरटीओला घेतली जाते. जसे कशाला औरंगाबाद आरटीओला अधिकारी नाही. हे प्रशासनाचा जो भाग आहे ना, तर त्याच्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही येत होतो. नक्की तुम्ही जाग आणा, कारण अधिकाऱ्यांची गरज आहे. पण माझ्या मते कुठलंही काम थकलेलं नाही. इथलं तुमचं बोलायचं ज्यावेळेस आम्ही गाडी खरेदी करतो त्यावेळेस गाडी खरेदी केल्यानंतर लगेच विकत नाही ती गाडी. आता समजा एक पर्सन कुठून आम्ही गाडी घेतली आहे, आज कमीत कमी एक वर्षापासून आमचं इतकं सह चालू आहे सगळ्या जिल्हा लोकांचा. 2:30 वाजेपर्यंत 2:30 वाजता तो येत नाही. समोर जरी आम्ही त्याला कसं कसं करून आणलं म्हणजे 1000, 2000, 5000 रुपये खर्च करून करत. रिक्वेस्ट असेल आम्ही गाडी खरेदी करून आमचं सगळ्यात काय होतंय, आम्ही मोटरसायकल वगैरे आम्ही विकत घेऊन येतो. त्याच्यात काय होतंय की तुम्ही काय करता, आता आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की परमिटवाल्या गाड्यांना प्रॉब्लेम येतो, परमिटवाल्या गाड्यांना तुम्हाला अधिकारी काय हरकत विदाउट परमिट गाडी जर असेल तर त्याला परमिट लागेल. आता हा नमस्कार, आरिफ खान राष्ट्रीय अध्यक्ष खरेदी विक्री संघटना आणि जैन चालक मालक संघटना. तर कंप्लेंट अशा होती जी मोटरसायकल आहे ती घेऊ नये आणि परमिटवाल्या गाड्यांची बिफोर मी चालेल आय विल ॲग्री, मला ते मान्य आहे सगळं. पण नाही ना, तुमच्या फक्त 54 आरटीओ मध्ये फक्त तुमच्या औरंगाबाद आरटीओला नाही ऐका ना साहेब, माझं काय म्हणणं आहे अच्छा अच्छा अच्छा, आता बोलू मी. मला काय म्हणायचं कमर्शियल गाड्यांमध्ये म्हणजे परमिटवाली गाडी पिकअप अच्छा आम्ही परिवहन मंत्र्याला टॅग करू, त्यांना कंप्लेंट करू. तुमची जी कंप्लेंट आहे, तुमच्या विरोधात जी कंप्लेंट आहे त्याला आम्ही सपोर्ट करू
सगळ्यात महत्वाचं. आणि हा ऐका ना पूर्ण हा 1 मिनिट ऐका ना. एक तर 3-4 आरटीओ असे आहेत, परभणी आरटीओ, जालना आरटीओ, औरंगाबाद आरटीओ, जे मेन ऑफिसर सुद्धा नाही, पेपर आमचे लटकलेले असतात महिना 2 काय, तर त्याची आमची एक कंप्लेंट होती. आणि टू व्हीलरच्या बाबतीत तुम्ही मी काय म्हणतो की टू व्हीलरच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कायद्यातच नाहीये, म्हणजे 54 आरटीओ ऐका ना 1 मिनिट ऐका, 1 मिनिट ऐका ना साहेब, 1 मिनिट ऐका ना, 1 मिनिट ऐका ना. हा 1972 पासून साहेब तो कायदा आपण आता एक 10 वर्षात त्याला फॉलो करायला लागलो कांबळे साहेबांमुळे. नाही मान्य नाही, मी काय म्हणतो साहेब, मला मान्य आहे ती गोष्ट,